एका बाजूला बदलापूर नसरापूर सारख्या घटनांनी महाराष्ट्र पेटतोय आणि दुसऱ्या बाजूला गुन्हेगारांना फासावर लटकवणारा शक्ती कायदा दिल्लीच्या फाईल्समध्ये धूळ खात पडलेला आहे। जर हा कायदा लागू झाला असता तर अनेक नराधम आज जिवंत नसते। पण कडू सत्य हे आहे की राजकीय फुटबॉलमध्ये आपल्या लेकींचा न्याय अडकलेला आहे। आज आपण बोलणार आहोत त्या शक्ती कायद्याबद्दल जो महाराष्ट्राला हवा आहे पण सिस्टीम देत नाहीये। 2019च्या हैदराबाद केस नंतर पूर्ण देश हादरला। त्यानंतर महाराष्ट्र सरकारने आंध्रच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर शक्ती फौजदारी कायदे म्हणजेच महाराष्ट्र सुधारणा विधेयक आणलं। द इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार या कायद्यात काय लिहिलं होतं माहितीये? बलात्कारासारख्या क्रूर गुन्ह्यासाठी थेट मृत्यूदंडाची तरतूद, केवळ 15 दिवसात तपास पूर्ण आणि 30 दिवसात खटल्याचा निकाल। इतकं कडक पाऊल उचलणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरू शकतं। पण मग अडकलंय तरी नक्की कुठे? डिसेंबर 2021 मध्ये महाराष्ट्र विधानसभेत हे विधेयक एकमताने मंजूर झालं। पण हा कायदा अंमलात आणण्यासाठी राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीची गरज आहे। केंद्र सरकारकडे हे विधेयक पाठवण्यात आलं, पण केंद्र सरकारने अनेक तांत्रिक आक्षेप घेतले। मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या सूत्रांनुसार केंद्रीय कायद्यांशी हे विधेयक विसंगत असल्याचं कारण दिलं जातंय। गुन्हेगारांना मात्र रान मोकळं मिळतंय। हे कोणतं लोकशाहीचं रक्षण? शक्ती कायद्यात सोशल मीडियावरील अश्लील कमेंटसाठी शिक्षेची तरतूद आहे। शक्ती कायदा असता तर नराधमाला माहित असतं की 15 दिवसामध्ये फास तयार आहे। मग का अडवून ठेवलं जातं हे विधेयक? कुणाच्या अहंकारासाठी आपल्या बहिणींचा बळी जातोय? हा व्हिडिओ फक्त एक माहिती नाही तर एक चेतावणी आहे। शक्ती कायदा हा महाराष्ट्राचा हक्क आहे, भीक नाही। जर आपण आज हा कायदा मागितला नाही तर उद्या अजून एका निष्पाप जीवाचा जीव जाईल। हा व्हिडिओ इतका शेअर करा की केंद्र आणि राज्य या दोघांनाही याचं उत्तर द्यावं लागेल।